बागीला एकूण तपासलेली घरं म्हणजेच आपला हाऊस इंडेक्स. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता ते दापोरीचा हाऊस इंडेक्स किती येईल आता? कोण आहे दापोरीचे एमपीडब्ल्यू? किती येईल तुमचा हाऊस इंडेक्स? काढला का? तुम्हा लोकांना सस्पेंड करेन मी पुढच्या वेळेला. आता एक जर एक केस सापडली माइंड वेल. साथ रोगाचं कोण काम करतो तुमच्या माहिती? एमपीडब्ल्यू आलेत का कोणी? हाऊस इंडेक्स काय आहे तुम्हाला माहिती आहे? सांगा. इथे पुढे येऊन सांगा. आवाज नाही येत अजिबात. सगळ्यांना सांगा माहित पडतं. रक्षक म्हणतात ते हल्ले नाही. तुम्ही गावात घाण साठू द्यायची, घाण करायची आणि मग जिल्ह्याच्या लोकांनी येऊन ते निस्तरायचा, हा कुठला धंदा आहे? तर या बाबतीत काळजी घ्या. तुम्हाला अभियानामध्ये याच्यात काम करायचंय. त्याला 2 मार्ग आहे. जे तुंबलेलं पाणी आहे ते तसंच राहतं वर्षानुवर्ष. त्याच्या डासांची उत्पत्ती होते आणि जलजन्य आजाराला आपण बळी पडतो. याच्यात तुमच्याकडे जे झालेलं आहे देवळीमध्ये डेंग्यूची साथ सलग दुसऱ्या वर्षी तुमच्या भागात आढळून आलेली. कृपा करून या गोष्टीकडे लक्ष द्या. अस्वच्छता खूप आहे ग्रामपंचायत लेवल आणि ग्रामसेवक जे तिथे आहेत त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे निधी आहे आणि ते लोकांकडे पैसे याच गोष्टीसाठी वसूल करत असतात की गावात स्वच्छता ठेवायची आहे. कृपा करून आता परत ती वेळ आणू नका. मी एकदा नाही 2दा सोडले. डेंग्यूची जी साथ आली तुमच्याकडे, एकाच गावात 5 जण पॉझिटिव्ह आले. ही घोषणा गोष्ट आहे का? त्या ठिकाणचे दोन्ही यंत्रणांचे लोक ती सस्पेंड करायला हवे होते त्याच वेळेस. पण मी ते काम करून घेतलं तुमच्याकडनं. माझे लोक लावले, त्यांनी त्याला टेंडर काढली. छातीत दूध साठून त्या बाळाच्या बरेचसे मृत्यू झाले. ज्याच्यामुळे तो दूध मरून गेलेला आहे. अशा 60 केसेस जिल्ह्यात झाल्या. याचा अर्थ आपल्याकडे स्त्री जन्माचं प्रमाण चांगलं आहे. वेलकम आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. परंतु जर कुठे स्त्री गर्भाची हत्या होत असेल, सेक्स डिटर्मिनेशन होत असेल, बाहेरचे कोणी येऊन याच्यात उद्योग करत असेल, डॉक्टर वगैरे सोनोग्राफी मध्ये सेक्स डिटर्मिनेशन करून देत असेल तर त्याला विरोध केला. एएनएम सांगा कोणाला मिळाले दुसरं, ज्याच्यावर आपल्याला ग्रामसभेत ठराव घ्यायचा. आशा सांगा ग्रामसभेत ठराव घ्यायला मी 2 सांगितलेले आहे. इतर लेवल ऑफ हे आहे मॅडम कॉर्पोरेशन. म्हणजे तुम्ही डीएचओ किंवा सीओच्या सहीच्या पत्राला किंमत देत नाही. ठाणे गेले एखादे काही चांगले डॉक्टर्स आहेत तिथे गावोगावून महिलांच्या आरोग्यासाठी काही लेक्चर देऊ शकतात. अशा डॉक्टरांना बोलवणं, तुमच्या तालुका आरोग्य अधिकारी किंवा मेडिकल ऑफिसरच्या संपर्कात राहून हे शिबिर तुम्ही आयोजित करून घ्यायचे आहे. तर हे कॉमन गोष्टी आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे जो अंगणवाडी सेविका प्लस आशा दोन्ही काम करायचं त्याच्यात